आदरणीय मंत्री महोदय दादासाहेब भुसे यांनी जे काही आता जे काही अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे त्याच्यामध्ये जे काही उत्तर दिलेलं आहे तर त्याच्यामध्ये आपण जर त्या उत्तराची जर सूची जर पाहिली तर त्याच्यामध्ये फक्त क्रीडाला जास्त प्राधान्य दिल्याचं समोर येत आहे। कलेचा फक्त एकेरी उल्लेख केलेला आढळतोय आणि ज्याप्रमाणे क्रीडा विषयाच्या 4860 या जागा आहेत 2 जानेवारी 2026 जी आर नुसार अगदी तशाच पद्धतीनं कलेच्या जागा त्यांनी अद्यापही दिलेल्या नाहीत। म्हणजे कला शिक्षक भरती किंवा कार्यानुभव शिक्षक भरती जी आहे या कला कार्यानुभव शिक्षकांच्या भरतीबाबत कुठलेही ठोस म्हणजे जे काय धोरण म्हणा किंवा कुठली अंमलबजावणी इथं झालेली दिसून येत नाहीये। कला कार्यानुभव हे जे विशेष शिक्षक आहेत हे विशेष शिक्षक नवीन संच मान्यतेनुसार तात्काळ पात्रता निकष जाहीर करून पदभरती ही मोठ्या प्रमाणात करावी। त्याचबरोबर 2 जानेवारी 2026 चा जो काय केंद्र शाळेचा जो काय जी आर आहे तर त्या केंद्र शाळेच्या जी आर मध्ये दुरुस्ती करून 21 ऑगस्ट 2025 चा जो काय जी आर आहे तर त्या जी आरच्या माध्यमातून ज्या काही केंद्र शाळा आहेत त्या केंद्र शाळांवरती कला शिक्षक आणि कार्यानुभव शिक्षक जी काही भरती आहे तर ती भरती त्यांनी तात्काळ राज्य शासनाने करावी। त्याचबरोबर शिक्षण मंत्री महोदय दादाजी भुसे साहेब यांनी कलेविषयी जे विचार केला तो आम्ही त्याबद्दल दादासाहेब भुसे साहेब यांचा अभिनंदन करतो व त्यांनी कलेविषयी विचार करून नुसतं कला शिक्षकांचा नाही तर कलेतील विद्यार्थ्यांचा सुद्धा विचार करून त्यांनी ही मागणी दिलेली आहे। पण आम्ही सर्व शिक्षक अशी विनंती करतो की लवकरात लवकर ही कला शिक्षक व कार्यानुभव शिक्षक भरती झाली पाहिजे। महाराष्ट्रातील सर्व जनतेला व विद्यार्थ्यांना हे निदर्शनास आलं पाहिजे की या सरकारने काय केलं आणि विद्यार्थ्यांविषयी काय विचार केला व कला शिक्षकांच्या विषयी काय विचार केला। हीच आमची मागणी आहे की लवकरात लवकर आमचे कला शिक्षक हे प्रत्येक शाळेवर रुजू झाले पाहिजेत व विद्यार्थ्यांना कला ही जगवता आली पाहिजे। विद्यार्थी हा कला नैपुण्य झाला पाहिजे हीच आमची विनंती। धन्यवाद। आपल्या शिक्षण क्षेत्रात एक विसंगती आहे। एकीकडे आम्ही AI कसा वापरावा यासाठी शिक्षकांच्या कार्यशाळा घेणार, दुसरीकडे नवीन शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीबाबत सतत चर्चा सुरू राहणार आणि तिसरीकडे मात्र आपल्या शाळांमध्ये कला शिक्षक क्रीडा शिक्षक नसणार। या विसंगतीमुळेच आज शिक्षण अडचणीत येत आहे। मराठी शाळा अडचणीत येण्याचं हे एक कारण आहे की इंग्रजी शाळांकडे जाणारे जे पालक आणि विद्यार्थी आहेत त्यांना केवळ फक्त इंग्रजीचं आकर्षण नाही तर त्या शाळांमध्ये कला आणि क्रीडाच्या संधी मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहे हेही त्याचं कारण आहे। आज आपण मोठ्या मोठ्या इंग्रजी शाळांमध्ये पाहिलं तर क्रीडेसाठी अनेक शिक्षक नियुक्त असतात, कलेसाठी फक्त चित्रकला नाही तर गायन असेल, नृत्य असेल, वेगवेगळ्या प्रकारच्या कलांसाठी स्वतंत्र शिक्षक तिथं नेमलेले असतात। त्यासाठीचं इन्फ्रास्ट्रक्चर त्या ठिकाणी असतं आणि त्या ठिकाणी जे क्रीडा साहित्य असतं त्यातून विद्यार्थी अगदी राष्ट्रीय स्तरापर्यंत सुद्धा जातात। आज आमच्या मराठी शाळांमध्ये आदिवासी भागातल्या विद्यार्थ्यांमध्ये टॅलेंट आहे, परंतु या प्रकारचं मार्गदर्शन नसल्यामुळं, या प्रकारच्या सुविधा नसल्यामुळं आमचे विद्यार्थी पुढे जात नाहीत आणि त्यामुळे अनेक पालक आज इंग्रजी माध्यमाच्या शाळांना पसंती देतात। तेव्हा विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी जर आपण शिक्षण अशी जर व्याख्या करत असू तर या सर्वांगीण विकासामध्ये कला आणि क्रीडा हे अत्यंत महत्त्वाचं आहे आणि म्हणून कला शिक्षक आणि क्रीडा शिक्षकांची 2009 पासून रखडलेली भरती त्वरित सुरू करावी आणि मध्यंतरी फक्त मानधन तत्वावर कला क्रीडा शिक्षक घ्या किंवा काही निर्देशक घ्या अशा पद्धतीची जी धोरणं आली ती धोरणं न घेता या विषयाला प्राधान्यक्रम देण्याची गरज आहे असं मला वाटतं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।